त्यांच्या पालकमंत्री प्रतापजी सरनाईक महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यामध्ये एंट्री करताच सुरुवातीला या कुटुंबाला भेट दिली आणि फक्त भेटच नाही दिली तर या कुटुंबाला मदत सुद्धा केली. 4 लाख रुपयाची मदत केली त्यांनी आणि त्या दिवशी 1 लाख रुपये म्हणजे 5 लाखाची मदत पालकमंत्र्यांनी केली. पालकमंत्र्यांनी जी मदत दिली ती टुडे समाचारचा अदुगर सतत ऋणी आहे आम्ही. धन्यवाद. आणि प्रताप सरनाईक साहेब आज पालकमंत्री इथं खामसवाडीच्या दौऱ्यावर आले असता त्या दिदीकडून राखी बांधून घेतली आणि सुरुवातीला 1 लाख रुपयाची रोख रक्कम मदत तात्पुरती स्वरूपात दिली होती आणि 4 लाख रुपयाचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. झालेली आहे. मंत्र्यांनी मदत केली असं वाटत होतं का तुम्हाला मदत मिळू शकते? नाही, कारण खरा पालक मंत्री असाच राहावा की स्वतः त्या मुलीचं पालक तत्व ह्या पालकमंत्र्यांनी घेतलं असा कधीच पालकमंत्री झालेला नाही. सत्य बोलते बरोबर काय मी आता सांगितलंय ते. मोहन कोळी कुठले आहेत तुम्ही? खामसवाडी. कशी परिस्थिती होती यांची? काय परिस्थिती बिकट होती. पुढेवर पडलेल्या कुटुंबाला मदत करून खरंच त्यांनी म्हणजे पालकमंत्र्याचं जे पालकत्व असतं जिल्ह्याचं ते जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी त्यांनी आज खरं करून दाखवलं. प्रताप सरनाईक किती केली मदत? 5 लाख रुपये. वाटत होतं मदत होईल असं? नाही, वाटत नव्हतं. आजपर्यंत पालकमंत्री तर नाहीतच भेटले. कारण एवढे तात्काळ मदत आणि स्वतःच्या खिशातून पैसे देणारे पालकमंत्री पहिल्यांदा बघतोय आम्ही. आजपर्यंत असा मंत्र्याने अगर कुठल्या लोकनेत्याने पैसे दिलेले नाहीत. स्वतःच्या खिशात शासकीय मदत तर करतेच हो, पण अशी मदत मिळवून स्वतःच्या खिशातला देणारा पहिला मंत्री आम्ही बघतोय. पालकमंत्री म्हणजे खरंच पालकत्व त्यांनी घेतलं आणि त्यांची आमच्या गावकऱ्याचं ऋणी होता. माझी लहान छोटी छोटी 3 मुली आहेत मला आणि आमच्या घरात करता असं कुणीच नाही. त्याबद्दल त्यांनी आम्हाला फार मोठी मदत दिली. त्याबद्दल कोणी दिली? प्रताप सरनाईक साहेब पालकमंत्री यांनी फार मोठी मदत दिली. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवत असतो. इथं आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे खामसवाडी तालुका कळंब तालुक्यातलं हे खामसवाडी गाव येते आणि माझ्या पाठीमागं इथं एक बातमी दाखवली होती मी. त्या बातमीची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी स्वतः 1 लाख रुपये त्यावेळेस सुद्धा मदत केली होती. ही घटना 25 जुलै रोजी घडली होती. मात्र 28 जुलैला पालकमंत्र्यांनी या कुटुंबाला 1 लाख रुपये तात्पुरती मदत दिली होती. आज त्यांनी ज्यावेळेस जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये जिल्हा दौरा होता त्यांचा, त्यावेळेस पहिल्या सुरूला सगळ्यात अगोदर या कुटुंबाला त्यांनी भेट दिली आणि या कुटुंबाला आता 4 लाख रुपयाची रोख मदत दिलेली आहे आणि त्या दिवशी 1 लाख रुपये म्हणजे 5 लाख रुपयाची पालकमंत्र्यांनी भरीव अशी या कुटुंबाला मदत केलेली आहे. व्हिडिओ बघूया आपण. त्यांची जमीन किती आहे? ही काय एवढाच बिघा. अच्छा. ह्या घरापासून बाउंड्री आहे. ही बाउंड्री एवढं जागा आणि इथं शेतात इच्छित असताना वरून ती तार तुटून तिच्यावर पडली. हिथून अशी तार एमएससीबीचे लोक आले 4 लाख रुपये त्यांनी दिलेत ना. म्हणजे ऍक्सेप्ट केलं तुम्ही आता हे जे वीज पडली त्यामुळे तुम्ही नुकसान भरपाई म्हणून 4 लाख रुपये त्यांना दिले की आता ती झाली पण तुम्ही आजच्या आज तो चेक हे करा. उद्या 15 ऑगस्ट आहे. उद्या त्यांना चेक द्या. तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला सांगा अकाउंटला असेल तर मी देतो तुम्हाला. माझ्या अकाउंटमधून टाका. असं कसं अकाउंटला आहे तुमच्या अकाउंटला पैसे टाका.
तुम्ही बघा, मला सांगा, उद्या 15 ऑगस्टला जरा चेक दिला गेला आणि दुसरं आपल्याकडे काय तरतूद आहे? अपघाती कृषीचे सर नमस्कार, मी तालुका कृषी अधिकारी गोपीनाथ मुंडेमधून आज प्रपोजल आले सर त्यांचं. सोमवारी मिटिंग ठेवली आम्ही. सोमवारी ते आम्ही हे करून मंजूर करून काय जिल्ह्याला पाठवतो. 2 लाख. 2 लाख रुपये. हो. आणि दुसरं राष्ट्रीय कृषी अर्थसहाय्यमधून तहसीलदार साहेबांना 20,000 कुठे आहेत? तहसीलदार सर राष्ट्रीय अर्थसहाय्यमधून 20,000 रुपयाचं अनुदान. किती आता आपली मदत किती देतात? 20,000 रुपयाची आपल्याला राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य ऑनलाईन डीबीटी त्याचप्रमाणे श्री गोपीनाथ मुंडे शेतकरी ते कधीपर्यंत येते? ते सोमवारी. आजच्याच करा ना, 15 ऑगस्ट आहे. हो, देऊन टाका. आजच्याच करा. वर्किंग डे करून टाका. 15 ऑगस्टला त्यांना पैसे मिळेल अशी व्यवस्था करा. म्हणजे ह्या झाल्या आर्थिक मदतीशी खेरीज आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वगैरे काय आपण अजून करू शकतो. लाभ चालू आहे तो ठीक आहे. नाही बहिणीचा तर आपल्या राज्यातले 2.5 कोटी तो विषय नाही. माझं असं म्हणणं, घर बांधणीसाठी असं काही आहे काही PMAY मधून देता येईल. काय करता येईल त्यांना PMAY? त्याला उशीर नाही, पण आता ते सगळ्यांना ऑनलाईन केलंय सर. प्रायोरिटीने ग्रामसभेने जर दिला ठराव तर देता येईल, पण त्याला मला अप्रुव्हल मिळायचं आहे. किती खर्च त्याला येतो? 1,30,000 मिळतो. 1,30,000 तुम्ही 1,30,000 घेऊन द्या. काय आता घर बांधायला खर्च किती येतो अंदाजे? 3 लाख. रिलायन्स पत्र वगैरे सर्वसाधारण बांधायचं. सर्वसाधारण आपला 2 पर्यंत. तेवढ्यात नाही होणार. 5. बाकीचे लोक थोडं बाहेर या. इकडे दादा इकडे. फोटो खाली चप्पलवाली महिला मुली छोट्या. बाकी ते जरा बाजूला. तहसीलदार साहेबाला येऊ द्या पुढं. MSCBचे अधिकारी आणि अजून ते ए अभी माइक दे. आता इथंच घर होतं तुमच्याकडे. लाईन वगैरे तुम्ही शिफ्ट केली का? शिफ्ट जर बांधायचं म्हटलं तर ते तारा जरा शिफ्ट करायला लागेल ना.
शिफ्ट करून घ्या आणि माईक दे ना अभि ते काय माईक माईक ते आहे आणि रघुवीरच मुंडे साहेबांच्या नावाची ते दोन्ही आहेत. ऑफिसवरून असते त्याचं पण देतो. आज मीटिंग घेतो मीटिंग घेऊन ते 15 ऑगस्ट सकाळी आजच्या आज तुम्ही तयार करा वर्किंग डे आजचं हो माईक दे इकडे. आता हे जे तुमचे MSCBचे जे आहेत ते 20,000 आधी तुम्ही आर्थिक मदत जी केली ती होता थोडं सरकता का तुम्ही 4 लाख आहे की 3 लाख सर इकडे शूटिंग चालू आहे. एकूण आता ते तुमचे 4 लाख भूमिनाथ मुंडे साहेबांच्या नावाच्या योजनेचे 2 लाख आणि 20,000 राष्ट्रीय इथे या बाबा तुम्ही दिसत नाही. तो किती आहे 6,000 2200 आणि त्या दिदीला हे जे पण करायला आपण संजय गांधी निराधार तिथं तिला मिळणारच ना संजय गांधीची आता तुमचं काय अजून काय तुमची मागणी. आता आमच्या पिंगळे साहेबांनी ह्या जेव्हा 18 वर्षाच्या होती पोरी तिच्या तेव्हा ते FD केलेले आहेत आणि तिघीच्या नावानं 50,000 रुपये टाकले. म्हणजे जेव्हा ती 18 वर्षाच्या होतील तेव्हा त्यांना ते मिळतील 50,000 रुपये हा तिघी पोरींच्या नावानं. अजून काय तुमचं म्हणणं आहे. जॉब मागवते अंगणवाडी जॉब थांबा हो. मला सध्या आणि मला छोटी मोठी कुठं का होईना पण नोकरी लागली. अच्छा शिक्षण किती आहे 10वी पास झाली आहे का. बघू आता बघा तुम्हाला ही 4 लाखाची मदत 20,000 आता MSCB दिली थोडं सरकणार आहे थोडं कॅमेराला जाईल आम्हाला 3,80,000 द्या म्हणजे ती 4 लाखाची थोडं बाजूला सरका हो. तुम्हाला होईल. दुसरी 2 लाखाची मदत गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने एक योजना त्या योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपये होईल. अजून 20,000 म्हणजे 6,20,000ची मदत शासनाच्या माध्यमातून आता तुम्हाला तातडीनं 15 ऑगस्टच्या आधीच मी द्यायला सांगितलं त्यामुळे तिन्ही मदती मिळतील. आमच्या पिंगळे साहेबांच्या माध्यमातून ह्या पोरी जेव्हा 18 वर्षाच्या होतील सगळ्या त्यांना 50,000 रुपये त्यांनी ठेवलेले आहेत. नाही आता मी ते 1 लाख आता मी जे 1 लाख रुपये दिलेले ते तातडीची मदत म्हणून आपण घरासाठी दिले होते. आता किती घराला खर्च येईल मला सांगा. 5-7 पर्यंत येते. आता मी अजून 4 लाख रुपये माझी वैयक्तिक ती 1 लाख रुपये दिली होती अजून 4 लाख रुपये माझी वैयक्तिक मदत. ओके ओके सर. ते 5 लाख आणि आपल्या पंतप्रधान घरकुल योजनेतून 1,30,000 मिळेल. बरोबर आहे. तर ते 6 चांगलं घर बनवा. 6,30,000 घर झालं पाहिजे म्हणजे 5 लाख माझी मदत आणि ते 1,30,000 शासनाची. बरोबर तर तुला घर बनवून द्यायचं. बाकीच्या ह्या आर्थिक मदत त्या पोरी बाळांसाठी आता ते जे पैसे येतील तिला 6,20,000 ते पोरांच्या बाकी भविष्यासाठी तिला काम आले. हा हे घ्या ताई. ठीक आहे ठीक आहे बेटा. हे तुझं लवकर मोठं व्हायचं. अच्छा ताई थांबा आहेत ना. काय झालं त्यांचं असं म्हणणं असेल सगळी मदत ते बायको पोरांना करतात आई बापाला नाही. पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. आता ती बाई एकटी आहे लहान मुली आहे. आता आई बापाचं काय असेल तर आम्हाला सांगा आम्ही मदत वेगळी करू. हा याच्यामध्ये ही त्यांच्या कुटुंबाला मदत केली. 3 लेकराचा विषय चालू आहे. 3 लेकराचा विषय पैसे मिळतात म्हटलं
म्हटल्यानंतर असं तुम्ही समजू नये की बाबा आई बापांसाठी जर काय पाहिजे असेल तर आई बापांना आम्ही वेगळी मदत करू, पण हे आम्ही करतोय ते त्या पोरींच्या भविष्यासाठी करतोय, त्या छोट्या छोट्या पोरींकडे बघून करतोय. तुम्ही तुम्ही सासरे बरोबर आहे. तुम्हाला काय मदत पाहिजे तर आम्ही ती करू वेगळी, तुम्हाला जर गरज असेल तर. पण आता गरज आहे त्या पोरींच्या भविष्याची, तुमच्या आशीर्वादाबरोबर बाकीची गरज त्यांना मदतीची लागली. पहिल्या दिवशी मी आल्यावर तुम्हाला विचारलं तुम्ही काय म्हणलं, हे लेकरासाठीच करा. काय करायचं ना आपल्याला. पहिल्यांदा साहेब, पहिल्यांदा आपल्या आजीदादा नानीच पहिल्यांदा त्यांना त्या पोरींचा. आणि अजूनही असं नाही की आता हे पैसे दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली असं नाही. ताई इकडे सर, ए दीदी इकडे सर. शिवसेना आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब सगळी मदत करणार. ये बेटा अशी काय झालं? हा बसो ना, बसा ना. अहो कॅमेरा येतो. हे दे तू पलीकडे बसते आई पैसे बस थोडे करतो मी. तुम्हाला मागत नाही अहो इथं बसायला उभं राहिलं. मला धरा धरा तुम्ही धरा. पार्टी घ्या ना फोन, पाठवून पण करा थोडा. बस बस. अरे ते यांना जरा कलेक्टरना फोन लावून द्या. खूप आशीर्वाद घेतले. अरे आशीर्वाद घेतले म्हणून तर मंत्री झालो ना इकडे साहेब. व्यवस्थित ठेवा ताई. सगळं ठेवा त्याच्यामध्ये, ठेवा त्याच्यामध्ये. हे ठेवा इकडे पैसे काय त्यांनी. तुम्हाला जे आता मी जाहीर केलं, आमचे सरपंच त्यांच्याकडे पैसे देऊ, पूर्ण घर तुम्हाला बनवून देणार. आणि जी 1,30,000ची मदत आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही करू. हे घर तुम्हाला तुमचं आम्ही बनवून देऊ. हॅलो, मी आता त्या गुंडांच्या घरी आलोय. ते घर जळालं होतं ना त्यांचं ते. तर आता असं आहे, त्यांची 3 मुली आहेत आणि विधवा महिला आहे, बरोबर. तर आपल्याला ते आशा सेविकांच्या माध्यमातून तिला करावं लागेल. हा आपल्याला तिला आता कुठेतरी काम, ती 10वी झालेली आहे, कुठेतरी काम द्यावं लागेल ना तिला. पोरींचं आता शिक्षण वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी काहीतरी आपण कुठल्या याच्यामध्ये ती बसवता येईल ते बघा. आशा सेविकांच्या योजनेमध्ये कसं ॲडजस्ट करता येईल ते बघा. मला तुम्ही माहिती घ्या आणि मला कळवा. एवढं मग मी त्यांना सांगितलं. ठीक आहे. अजून काय तुमचं म्हणणं आहे? काय काय ग तिला काम दिलं का? ते आता कामाचं अजून मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय कुठे ऍडजस्ट करता येईल. शेवटी काय लागेल संपर्कात राहते, ज्या आमच्या हातात आहेत आता ते आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. अशा सेविकांच्या जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये कसं ऍडजस्ट करता येईल ते मी सांगितलं. करून टाकू ना ते लगेच उद्याच करून टाकू. ठराव करून टाका, मग कलेक्टरशी ते पण होऊन जाईल. आणि अजूनही ह्या पोरींच्या भविष्याच्या दृष्टिकोनातनं जर काय मदत लागली तुम्ही आमच्या सरपंचांना सांगा, आम्ही सगळे मदत करू. आणि तुम्हालाही जर काही मदत लागली तरी सांगा. ठीक आहे साहेब. इथंच बाईट करूया. पावसात नाही घेते ना. ए सर काही बाजू सर याच्यात माहिती टाक. माईक टाक, माईक टाक. लावू ना.
हे दिले सर थोडं थोडं दादा थोडं शेतकरी विमा अपघातात थोडं घ्या चला नंतर ते करतो. सर आज तुम्ही या कुटुंबांना भेट दिली, काही आर्थिक मदत देखील केलेली आहे. ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली होती, मी ताबडतोब माझ्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठवलं होतं आणि तातडीची मदत म्हणून 1 लाख रुपयाची मदत त्यांना दिली होती. परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलं की यांची जी काही जमीन आहे ती किती 12 गुंठे आहे ना, 12 गुंठे जमीन आहे आणि ह्या 12 गुंठ्या जमिनीवरच त्यांचं हे असं घर होतं. परंतु परिस्थिती बघितल्यानंतर आता 3 लहान लहान मुली आहेत 5 ते 10 वयोगटातल्या, त्यामुळे ती बिचारी विधवा महिला आहे, तिला घराचं आजच्या दृष्टीनं फार महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे मी माझ्या वैयक्तिकरित्या ती 1 लाख आणि अजून आज 4 लाख म्हणजे अशी 5 लाखाची मदत मी जाहीर केलेली आहे आणि घर बांधणीसाठी, जेणेकरून माझे सरपंच ते घर बांधून त्यांना पूर्ण करतील, म्हणजे एक पक्कं घर त्यांना आयुष्याच्या दृष्टिकोनातनं तयार होईल. तसं आज त्यांना मी शब्दसुद्धा दिलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून त्यांना कशी नोकरी देता येईल, सरपंच आमचंच असल्याकारणाने त्यांनी जर ठराव जो दिला तर त्या माध्यमातून तिला ती नोकरीसुद्धा प्राप्त होईल. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं शेतकरी विमा अपघाती योजना जी आहे त्या योजनेतून 2 लाख रुपये, MSCBच्या माध्यमातून 20,000 रुपये तातडीची मदत देण्यात आली होती आणि 3,80,000चा धनादेश उद्याच्या उद्या द्यायला मी MSCBच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे ते 4 लाख आणि 20,000 अन्य मदत, अशी 6,20,000ची मदत त्यांना आर्थिक स्वरूपाची मिळेल, जेणेकरून ती बँकेमध्ये ठेवल्यानंतर त्यांना ह्या मुलींच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून फायदा होऊ शकेल. तर ती जेवढी सहकार्य करतील तेवढं सहकार्य आम्ही करतोच आणि संजय गांधी निराधार योजनेतून सुद्धा तुला मिळेल, लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ ती महिला घेतेच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या योजनेच्या माध्यमातून जो काही पैसा मिळेल त्या पैशाच्या माध्यमातून ह्या मुलींचं भविष्य किंवा ह्या मुलींचं शिक्षण किंवा इतर खर्च त्या चांगल्या प्रकारे करू शकतील. शेतकरी कुटुंब आहे, अशाच पद्धतीचा राज्यात वेगवेगळ्या अपघातामध्ये किंवा आत्महत्येमध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्याच्यासाठी उपाय म्हणून सातत्यानं मागणी होती की कर्ज माफी झाली पाहिजे. बघा, हा पूर्ण राज्याचा प्रश्न आहे. मी माझा ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि पालकमंत्री या नात्याने मी माझं कर्तव्य समजतो की माझ्या जिल्ह्यामध्ये जर अशी कुठल्या शेतकऱ्याचा अपघात झाला असेल आणि हा अपघात आहे, ही आत्महत्या नाही आहे, आणि अपघात झाला असेल तर त्या कुटुंबियांना सावरणं, त्यांच्या लहान लहान मुलं जी आहेत, मुली आहेत, 3 लहान मुली, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करणं किंवा त्यांना सर्वतोपरी आर्थिक मदत करणं आणि शासकीय योजनेतून त्यांना लाभ मिळवून देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे मी त्यांच्या जे दुःखामध्ये आहे ते समरस सुद्धा झालेलो आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं सांत्वन करायला या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही म्हणता त्यानुसार राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे आणि त्या गंभीरतेची दखल राज्य शासनानं घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून विविध उपाययोजना शेतकऱ्यांसाठी आमचं राज्य शासन करत आहे आणि काही भविष्यामध्ये ज्या काही योजना अजून राबवायच्या असतील त्या सुद्धा राबवल्या जातील. फक्त पालकमंत्री या नात्याने ह्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी मी आलेलो आणि त्यांना घर चांगल्या प्रकारचं पक्क घर आम्ही बांधून देऊ. वैयक्तिक स्वरूपाची मदत केली, मात्र ही सरकारी मदतीच्या त्यांना तो संबंधित यंत्रणेला तुम्ही सूचना केली. ही ताबडतोब 15 ऑगस्ट आहे उद्या आणि मी त्यांना सगळ्यांना यंत्रणेला सांगितलेलं आहे की 2 लाखाची जी मदत आहे ती आणि 4 लाखाची मदत, अशी 6 लाखाची मदत तर तातडीनं उद्याच्या उद्या त्यांना मिळायला पाहिजे, कारण आज वर्किंग डे, ते धनादेश वगैरे बनवायला वेळ लागतो. परंतु तरी सुद्धा उद्याच्याच तारखेचा धनादेश त्यांना मिळावा असं मी त्यांना सूचना सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना म्हणजे तहसीलदार, MSCBचे अधिकारी आणि कृषी अधिकारी यांना तिघांना मी तसे आदेश दिलेले आहेत. तुम्हाला वेगळे विषय, वेगळी चर्चा, वेगळ्या मुलाखती, सतत हटके विषय दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक हे जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. उद्या 15 ऑगस्ट आहे आणि आज 14 ऑगस्टला त्यांचा जिल्ह्यामध्ये दौरा सुरू आहे. आता मंत्री म्हटलं की दौऱ्याला वेगळ्या ठिकाणी असे थाटमाट उद्घाटन असं असतं, मात्र तसं काहीच नाही. पालकमंत्र्यांनी एक हटके आदर्श घालून दिलाय. इकडे कॅमेरा दाखवा. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे कळंब तालुक्यातलं खामसवाडी गाव आहे आणि या खामसवाडी गावामध्ये इथं अशा पत्र्याच्या शेडमध्ये हा एक गरीब शेतकरी राहत होता. 15 गुंठे शेत त्याला स्वतः खायला दिलेलं होतं त्याच्या वडिलांनी आणि ही शेत आहे इथं.
याच पोलची तार तुटली आणि ही तार तुटून 25 जुलै रोजी त्या शेतकऱ्याचं दुःखद निधन झालं. घटना अतिशय वाईट झाली. छोट्या छोट्या लहान मुली आणि त्याची आम्ही बातमी दाखवली होती. पालकमंत्र्यांनी त्याच दिवशी 10 मिनिटांमध्ये या कुटुंबाला 1 लाख रुपयाची मदत केली होती. आणि आज इथं पालकमंत्री आले. सुरुवात जी झाली जिल्ह्यातल्या दौऱ्याची त्यांच्या पालकमंत्री प्रतापजी सरनाईक महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यामध्ये एंट्री करताच सुरुवातीला या कुटुंबाला भेट दिली आणि फक्त भेटच नाही दिली तर या कुटुंबाला मदत सुद्धा केली. 4 लाख रुपयाची मदत केली त्यांनी आणि त्या दिवशी 1 लाख रुपये म्हणजे 5 लाखाची मदत पालकमंत्र्यांनी केली. इथं हेच मंडळी होते त्या दिवशी, ज्या दिवशी मी पहिली बातमी दाखवली होती. पहिल्या दिवशी इथं आलो त्यावेळेस हेच मंडळी होती आणि मदत जी झालेली आज इथं पालकमंत्री आता आले होते. त्याच्यापूर्वी त्यांनी 1 लाख रुपये त्या दिवशी दिले होते, ते सुपूर्द पण केले होते. आणि आज इथं राखी बांधली त्या ताईने आणि त्यांना 4 लाख रुपयाची मदत आता रोख स्वरूपात त्यांनी ही केलेली. काय सांगाल बरं, काय वाटलं तुम्हाला पालकमंत्र्याबद्दल, काय वाटतं? आपल्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री यांनी जी मदत केली त्याचा 28 जुलै रोजी टुडे समाचार जी दाखविलं आणि 1 तासाच्या आत पालकमंत्र्यांनी जी मदत दिली ती टुडे समाचारचा अगोदर तर सतत ऋणी आहे आम्ही. धन्यवाद. आणि प्रताप सरनाईक साहेब आज पालकमंत्री इथं खामसवाडीच्या दौऱ्यावर आले असता त्या दिदीकडून राखी बांधून घेतली आणि सुरुवातीला 1 लाख रुपयाची रोख रक्कम मदत तात्पुरती स्वरूपात दिली होती आणि 4 लाख रुपयाचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे आता घर बांधण्यासाठी. आणि त्यांनी सांगितलं की घरकुल योजनेतून 1,30,000 रुपये ते सुद्धा म्हणजे 5 लाखात घर काय होत नाही तर 6,30,000 रुपये. गोपीनाथ मुंडे अपघात विमा याचे 2 लाख रुपये उद्या वितरित करण्यात आदेश दिलेत आहेत त्यांनी. आणि MSCBचे साहेब यांना सुद्धा उद्या चेक देण्यात यावा असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे. काय एकूण मदत आहे ही झालेली आहे, मंत्र्यांनी मदत केली असं वाटत होतं का तुम्हाला मदत मिळू शकते? नाही, कारण खरा पालक मंत्री असाच राहावा की स्वतः त्या मुलीचं पालकत्व ह्या पालकमंत्र्यांनी घेतलं, असा कधीच पालकमंत्री झालेला नाही. होय मामा, सत्य यांनी बोलते ते बरोबर आहे. काय मी आता सांगितलंय ते. बघितलं तुम्ही आता, होते का? होतो ना मी. किती मदत केली? 4 लाखाची. 4 लाखाची. होय. हो, 4 लाख. मोहन कोळी. कुठले आहेत तुम्ही? खामसवाडी. कशी परिस्थिती होती यांची? काय परिस्थिती बिकट होती, बिकट परिस्थिती होती. चांगले पालकमंत्र्यांनी मदत केली. हो. होय. तुम्ही इथलेच आहेत का? तुम्ही पण होते त्या दिवशी? काय आता शब्द पाळलाय मंत्र्यांनी? खरं म्हणजे जे कुटुंब आज त्या दिवशी येऊन पालकमंत्र्यांनी 1 लाख दिले उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला मदत करून खरंच त्यांनी म्हणजे पालकमंत्र्याचं जे पालकत्व असतं जिल्ह्याचं ते जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी त्यांनी आज खरं करून दाखवलं. खूप म्हणजे आधार घरातला करता पुरुष जर गेल्यानंतर घर कसं उघड्यावर पडतं, उघड्यावर पडल्यावर जी अवस्था होती त्याला सावरण्यासाठी एक आधार दिला त्यांनी. होय. तुम्ही इथं होते कार्यक्रमाला? हो. काय वाटलं, मदत केली पालकमंत्र्यांनी, इतर सुद्धा मदत? पालकमंत्री पहिल्यांदाच असा बघितला मी. आजपर्यंत पालकमंत्री म्हणजे नावगाव बी माहित नव्हतं आणि मदत करणारा पालकमंत्री पहिल्यांदा भेटला. काय नाव त्यांचं? प्रताप सरनाईक. किती केली मदत? 5 लाख रुपये. वाटत होतं का मदत होईल असं? नाही, वाटत नव्हतं. होय. तुम्ही सरपंचानं बी चांगलं काम केलं. होय, वाटत होतं तुम्हाला? नाही ना, असं आजपर्यंत पालकमंत्री तर नाहीतच भेटले. कारण एवढे तात्काळ मदत आणि स्वतःच्या खिशातून पैसे देणारे पालकमंत्री पहिल्यांदा बघतोय आम्ही. आजपर्यंत असा मंत्र्याने अगर कुठल्या लोकनेत्याने पैसे दिलेले नाहीत. स्वतःच्या खिशात शासकीय मदत तर करतेच हो, पण अशी मदत मिळवून स्वतःच्या खिशातला देणारा पहिला मंत्री आम्ही बघतोय. पालकमंत्री म्हणजे खरंच पालकत्व त्यांनी घेतलं आणि त्यांची आमच्या गावकऱ्याचं ऋणी होतं आम्ही त्यांचे. बघा, याच ठिकाणी इथं घर त्यांचं, या घरामध्ये राहणारे जे शेतकरी होते ते दत्तात्रय उर्फ अनिल गुंड नाव आहे त्यांचं. आणि इथं त्यांचं दुर्दैवी अपघाती लाईटची तार पडून करंट लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज इथंच पालकमंत्री आले. हेच त्यांचं कुटुंब आहे. हे छोट्या छोट्या मुली आहेत. याच मुलीची मी तुम्हाला बातमी दाखवली होती सुरुवातीला. या ताई आहेत, त्या मुली, ह्या मुलींची आई आहे ती. आणि इथं आता पालकमंत्र्यांनी भेट दिलेली. खरंच यांची कंडिशन एवढी बेकार होती आहे सध्या. हे बघा, हे घर परत दाखवूया आपण. इकडे या. असंच हे अशा घरामध्ये राहणारा शेतकरी
आणि सगळं फुटलेलं आहे. आता पाऊस आहे, सगळीकडे पाणी आहे, अतिशय वाईट परिस्थिती त्यांच्या घरामध्ये. आणि या घराची आम्ही सुरुवातीला बातमी दाखवली होती. आता परत मी त्याच ठिकाणी आहे, आता जिथं पालकमंत्र्यांनी भेट दिलेली आहे याच कुटुंबाला. आपण त्या ताईची मुलाखत प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगाल ताई? आता इथं मंत्री आले होते, पालकमंत्री आले होते, आता इकडे पालकमंत्री इथं आले होते, आता भेट दिली तुमच्या कुटुंबाला आणि मदत पण केली त्यांनी. काय सांगाल? माझ्या कुटुंबाला त्यांनी फार मोठी मन दिली मला. माझी लहान छोटी छोटी 3 मुली आहेत मला, आणि आमच्या घरात करता असं कुणीच नाही. त्याबद्दल त्यांनी आम्हाला फार मोठी मदत दिली. त्याबद्दल कोणी दिले? प्रताप सरनाईक साहेब पालकमंत्री यांनी फार मोठी मदत मला मिळवून दिली. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. एक तुम्ही लाडकी बहीण, ते भाऊ समजून भेटायला आले तुम्हाला, ते राखी बांधली तुम्ही त्यांना. माझा मोठा भाऊ असल्याचं मी त्यांना राखी बांधली, पण त्यांनी माझा मोठा भाऊ असल्याचं कर्तव्य माझ्यासाठी त्यांनी पार पाडलं आहे. काय मदत केली तुम्हाला? मला त्यांनी 5 लाख रुपयाची मदत केली आहे. वाटलं होतं का तुम्हाला मदत करतील? मी कधीच कुणाला भेटले नव्हते आणि कधी कुणाला बघितलं पण नव्हतं. आमचा सुखाचा संसार चालू होता, त्यामध्ये हे मोठं संकट आलं माझ्यावर. अशा वेळी ते माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि त्यांनी माझ्या कुटुंबाला फार मोठी मदत दिली. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. होय ताई, तुम्ही इथं होते, आता कोण आलं होतं इथं? जिल्ह्याचे पालकमंत्री आले होते, प्रताप सरनाईक साहेब. त्यांनी या घराला भेट देऊन त्यांना आर्थिक मदत केली. तुम्ही बोलता ना? आता तुम्ही इथंच होते ना? काय नाव तुमचं? खोसे, केशर खोसे. बरं, कोण आलं होतं इथं? आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री. काय झालं? मदत केली त्यांनी, काय वाटलं? त्यांच्या दुःख कोसळ त्यांच्या थोडी किती केली? 5 लाख रुपयाची मदत केली. बघा, इथं पालकमंत्र्यांनी या कुटुंबाला भेट दिली आणि या कुटुंबाला मदत केली. एक नाही, 1 लाख रुपये तर सुरुवातीला दिले होते त्यांनी, मात्र आता 5 लाख रुपयाची भरीव मदत करून या कुटुंबाला आधार दिलेला आहे. असे पालकमंत्री न भूतो न भविष्य, अशी मदत जिल्ह्यात पहिल्यांदा आलेले पालकमंत्री. आणि त्या कुटुंबाला ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये त्यांनी एंट्री केली, ज्यावेळेस प्रवेश केला, त्यावेळेस सुरुवात त्यांनी अशीच केली की एका कुटुंबाला मदत देऊन, हेच इथं येऊन त्यांनी या प्रतिमेचं पूजन केलं आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबाला मदत दिलेली आहे. हेच कुटुंब आहे, हे छोट्या मुली फुलेले नातेवाईक आहेत काय आणखीन आपल्यासोबत? काय सांगाल बरं? इथं आता तुमची ताईला भेट दिली, त्यांचे भाऊ आहे ते. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब, तसे आपले महाराष्ट्र राज्याचे प्रधान मंत्री प्रताप सरनाईक साहेब इथं स्वतः इथं म्हणजे खामसवाडी इथे येऊन आमच्या म्हणजे ताईला इथं प्रत्यक्षात त्यांच्या ह्याच्यातून 5 लाख रुपये मदत दिली आणि परत पुन्हा घरकुल सध्या बांधून देण्याचे आश्वासन दिले. आणि शासकीय म्हणजे आपलं MECBचे 4 लाख रुपये आणि गोपीनाथ मुंडे साहेब ह्यांच्या अपघाती निधीचे त्यांचे 2 लाख हे उद्या तात्काळ देण्याचे त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले. आणि त्यांनी म्हणजे आज पालकमंत्री ह्या नात्याने म्हणजे जी धाराशिव जिल्ह्याला जे पालक असे आपले भागलेत ते कधीच होऊ शकत नाहीत आणि दुसरे होणार बी नाहीत. तसेच पालकमंत्री म्हणजे आज खरे पालक ह्या धाराशिव जिल्ह्याचे, म्हणजे आज आमच्या कुटुंबाला खरे पालक म्हणून त्यांनी हे केले. आधार देण्याचं काम हे सध्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी मदत करून एका कुटुंबाला सध्या मोठा आधार दिलेला आहे. मी हुकमत मुलानी, खामसवाडी, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. बरोबर आहे.
हो हो काय लोकेशन फिक्स करून घ्या. सरपंच हो सरपंच आपलं शूटिंग चालू करायचं पोरांच्या बाकी भविष्यासाठी तिला काम आलं. हा हे घ्या ताई. ठीक आहे ठीक आहे बेटा. हे तुझं लवकर लवकर मोठं व्हायचं. अच्छा बरोबर आहे. नाव बदल आई बाप नसतं का त्या मुलाला आई बाप तुम्ही मी सांगतो बघा मुलाला आई बाप खायचं थोडस त्यांचं असं म्हणणं असेल सगळी मदत ते बायको पोरांना करतात, आई बापांना नाही. पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो आता ती तुम्ही बसा साहेबाच्या घरी. चला की आपण बसले गाडी. बाजूला चला. मागे सरकार.